थांब 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 ते ठेव खाली थांब. तुला कालच काय बोललो होतो मी काय की मी माणसात गेल्यावर फोन मागत करायचं तर नाही, केलं तर आवाज वाढून बोलायचं तर नाही. तुला तुला जेवढं मी जाऊ दे म्हणून विषय हे करून अजून विसरून जातो तसं तू जास्त का करते नेमकं? तुझं नेमकं ते जास्त अति करण्याचं कारण काय आहे नेमकं? तुझ्या मनात तर एकदाच काय आहे सांग? तुला राव वाटलं नीट राह, नाहीतर तू नीट जा. पण असं तू तुझ्या ते आहे ना किरकिरी किरकिरी ते माझ्या मागे लावायचं नाही बिलकुल. मग तुला एकदा फोन मध्ये मला सांगितलं तर मला एवढं कळत नाही का? नाही कळत मला एवढं? मला नाही कळत काय एवढं? एवढं नाही कळत काय मला? बिन डोक्याची डोकं आहे का नाही तुला? मेंदू थोडाफार हा? आणि कधी मी जाताना तू बोलली की शॅम्पू घेऊन काय सॉरी निरमा घेऊन आणि साबण घेऊन या. तू इकडे तिकडं हा भैर आहे मी का आहे ते सांगतो. तू इकडे ये, अलीकडे ये पटकन. तू कपडे ठेवू नाही तर काय ठेवू? तू पटकन पहिला आधी इकडे ये, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नाहीतर मी इमानदारीने असा वय टाकून गेलो मी कुठं तर निघून जाणार आहे. हा अरे ते आण रे ती जाळी आण. ती जाळी दे म्हटलं की ऐकू येतं का? हा तू मला कधी बोलली? तू काम करा काय कर? तू मला कधी बोलली मी जाताना की तुम्ही साबण निर्माण बोट सोड देईल असं तुझ्या थोबाडावर. फोन मध्ये बोलण्याची पद्धत शिकवलं काय? तू आई बापाला बोलत असेल तशी बोलत जाऊ नको उर्माटपण. हा जेवढं मी जाऊ दे म्हणून माफी करतो. परत अजून यातली डबी कुठे गेली ती गंधाची? गंध होता बघ कपाळावर लावायचा तो. ती डबी कुठे आहे पूजा त्यातली? तुला म्हणतोय का तू जवळ घेऊन बसलीस म्हणून? त्यात डबी होती ती डबी कुठं आहे असं विचारतोय ना. अरे ते टीका लावत नव्हतो काय? अरे ती डबी म्हणतोय मी. माणसात गेल्यावर फोन मध्ये बोलायची अक्कलच नाही बिलकुल. मोबाईलचा साऊंड मोठा असतोय, आवाज माणूस ओपन करून बोलत असतोय. लई झाकीलदाराची अवलाद नाही आपली. व्यवस्थित राहत जा. काम 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 करायचं काम करायचं. बरं झालं मी आयत्या फीत नाही बसून खात तुझ्या जीवावर. दुसऱ्याच्या बायासारखं काम केल्यावर तर तू दिवसा ढाळ्या मला विष देऊन मारून टाकशील. हा मारून टाक आणि पुन्हा मोलकरी सारखी जाऊन बस लोकांच्या दारात माझी लहान लहान लेकरं घेऊन. लोकांच्या दारात जाऊन पडून राहायचं कुत्री सारखं. तुकडच्या मिळालं शिळ पाळ खायचं राहायचं मोलकरीन म्हणून. बोलायला एकच नंबर उलट उलट बोलती. फोन मध्ये बोलायची अक्कलच नाही तुला. कधी तू बोलली मला? कधी बोलली? कधी बोलली होती तू निर्माण साबण घेऊन या? 15 दिवस झालं तुझं धुणच चालू आहे. धोबी सारखं कधी बघा होता धुतच बसती. मग धुवून टाकायचं काय होतंय? सगळं तुझंच कसं धुतलं गेलं? माझं म्हणलं की कचरा टाकून दिलं गवताखाली. तसं टाकणार नाही आता पण नेलेली कपडे मग तर कळत आणून द्यायची आणून दिल्यावर माणसं किती पण धुवून टाकतात. गेलो तेव्हा एकदा पण शब्द नाही वापरला साबण निर्मा घेऊन या. वापरला नाही. भैरा ते भैरा. कान उघड बर माझे. थांब पळू नको. कान उघड माझे. कान उघड माझे. भैर आहे ना मी. कान उघड. कान उघड. उघड कान. उघड कान माझे. कान उघड. कान उघड. मला काम करू द्या. मला उन्हात इथं माझं जीव टाकलंय. लाडात आल्यासारखी काय तू काय करायली? 2 दिवस झालं मी बघतोय निमित्त बघती तू. म्हणजे मी तिकडून यायलो ना रागात तू पटकन दुसरं नाटक करते. आधी मला ट्रिगर करून तुम्हाला रागात आणते आणि पुन्हा काय करते तू असा विषय फिरवण्याचा प्रयत्न करत राहते. पुन्हा जायचं नाही कुठं. घरातलं काम करायचं. काम करायचं. काम करायचं. तुला कशाला ठेवलंय? मोलकरी नाहीस तू माझ्या घरात. हा मग कधी करायची कायच कळत नसतंय.
कितीतरी तुला पण कळलं असं क्रीम गोल्ड खाऊन झोपल्याला तेच म्हणायचंय की असं म्हण शब्द पण येत आहे का बघा आधी खुर्ची द्या ते मला पडदा सरक बघलेला सरक बघलेला सरक बघलेला उठतोय सरक थांब जरा नंतर बसा थांब म्हटलं तर थांब कधी खरं इमानदारीने सांग बरं आई बापाचे तू बोलली मला साबण निरमा घेऊन या जाऊन म्हणून मी माझं मी गेलोय माझ्या कामासाठी आणि त्यात तुम्हाला मध्ये जर बोलती फोन करून किती वेळ झालं साबण निरमा येत आहे का नाही तिथं तयार करताय काय कारखाना तुझ्या पप्पानं ठेवलाय तिथं मी कामाला गेलतो काय तयार करायला किती तर बोलावर देवा बिलकुल लाज नाही अक्कल नाही मला लाज नाही अक्कल नाही कल एक नाही एक दिवस कुणाला अक्कल नाही कुणाला लाज येते काय कळतंय ना वळतंय मला माहित आहे गिळ किती दिवस 15-20 तू गिळती पण मला थुकून द्यावं वाटायलंय हा एवढं मला तुझा वैताग आलाय तुलाच कळल थांब जरा 8 दिवस तुला मी इथं थांबलो तर मग समजल तुला निवांत जाणार आहे कुठं तर निघून गेल्यावर मला काय फरक पडत ती पण माहिती तुला कशाला फरक पडतोय बाई तू तर तेवढंच मागायली हा नेत्या कधी तर मरावा पटकन नाहीतर कुठं तर निघून जावा पटकन मरावा नाही तर आता काय बोलली तू औषध घालून मारून टाकणार आहे औषध विष विष इथं काम 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 त्या कामाला लाग का आग तिकडं माझ्या इथं कपाळावर लागलं ते डाग राहिलं माझं एवढं काम करतोय मी तर त्या कामाचं कौतुक नाही घरचंच काम घरचं तुझं धुवून देऊ का झाडून देऊ का पुसून देऊ काय होतंय का स्वयंपाक करून देऊ तुला आयतं सगळं काय होतंय आयतं दिल्यावर काय मी गप म्हणून तर तुझ्या नशिबाला 12 महिने काम लिहिलंय मी आणि तुझ्या नशिबात ते काम लिहिणार मी आहे हा किती पण करून करून तुझे अशी कुजून गेली ना ते कुजवणारा मीच आहे हा याला म्हणतात नेता आता कसं जमतंय तुला मी अजून लास्टची एक वॉर्निंग देतोय थांब माझं बोलणं कंप्लेंट करू दे थांब मी तुला अजून एकदा लास्टची वॉर्निंग देतोय मी एकदा असं निघून गेलो ना बाहेर इथून फोन करायचा नाही मेन काही विषय असेल तर फोन करायचा तू मला बोलली असती तर मी लगेच पाठवलं असतं आधी जरी फिरला तरी मला गरज नाही फोन मध्ये कशी बोलती तू फोन मध्ये बोलणार मी तशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांना काय वाटावं लय चांगलं वाटत असेल आणि तुझे संस्कार लय चांगले दिसत असतील बाप रे या अमुक तमुक व्यक्तीची पोरगी तिला लय चांगले संस्कार लावल्यात बघा किती चांगलं बोलते असं म्हणत असतील तुला शोभतय तोंड बघा आरशात जाऊन कशी रागात आली याला म्हणतात नेता पावर जिरल लगेच जिरलो 5 मिनिटात खतम हो खतम 5 मिनिटात विष टाकून दे पाण्यात विष टाकायचं नाही मला बोलण्याच्या शब्दानं बरोबर काही लय तुला कसं तर वाटतंय ते बेकारची तुला लय चांगलं वाटत असेल हे करून मी पहिल्यापासून नासखे आता परत कुठं चांगली होणार कसली शब्द वापरती व्हिडिओ चालू आहे तो देवा बघणारे लोक पण म्हणत असतील हिला तर आम्ही लय चांगलं म्हणत होतो कशी शब्द बोलायले ही असं म्हणत पण असतील नवरा म्हणायला चांगली आहे का म्हणून मग नाचलेली असं बोललो का मी पुढचं कांद्यासारखं असं बोललो पुढचं मी कांदन फिंदन कुठं ते या 9-9.5 मिनिटाचा व्हिडिओ होत आलाय यात असे शब्द जर असतील मग काम करून कुजली हा मग शरीर बघ तुझं वार आलं की उडून जाशील कारण तुझी किरकिरी तुला ही होत नाही अंगी लागू देत नाही खाल्ल्याला तुला अंग लागू देत नाही तुझी किरकिरी दे टाकून दे की अशी ते फोड भांडी कुंडी फोड मला थोडीच गरज आहे एकटा जीवन सदाशिव चाललो आता उठून निघून मी फोड
सगळे घरातली भांडी फोडून टाक, काय काय फोडून फाडून सगळं तोडून मोडून सगळं टाक. आता धुणार पण नाही कपडे, झाडू मारून. तुला निमित्त सावय, माझं धुवायचं नाही ना कपडे. तुला तुझे धुवून ठेवलेत सगळं, लेकरांचे धुतल्यात, तुमच्या तिघांचं झालंय. मग काय माझं काय असल ना तसल ना, जसं पडून राहतील तसं राहतील. मला काय एवढं हौस नाही तुझ्याकडून धुवून घेण्याची, राहू दे.